जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो. मागील भागात आपण बघितले दादोजींच्या मृत्यूमुळे राजे खूप कष्टी झाले होते, पण स्वराज्याच्या व्यापातून त्यांना वेळ मिळत नव्हता. त्यांनी कोंढाणा किल्ला काबीज केला आणि नंतर पुरंदर. माँसाहेब व सईबाईंना ते पुरंदर किल्ला दाखवण्यासाठी घेऊन आले. त्या दिवशी त्यांना सईबाईंना दिवस गेल्याची बातमी कळाली. व्याप वाढत चालला होता तेव्हा राजांनी असा विचार केला की आता गडावरच राहूया. आता बघूयात पुढे. राजे सदर महालात बसले होते. बैठकीच्या खाली बाळाजी, चिमणाजी, तानाजी, येसाजी वगैरे मंडळी हात बांधून उभी होती. राजांनी विचारले, तानाजी, आपले स्वार 3000 झाले. पायदळही 5000 पोत उभं करता येईल, पण गडाच्या आणि मुलखाच्या मानानं ही शिबंदी उपयोगी नाही. आपले घोडेस्वार वाढवले पाहिजे. हळूहळू वाढत्यालच की, तानाजी म्हणाला. हळूहळू या शब्दाला काही किंमत नाही. ज्याचं घोडदळ कमी त्याचं राज्य असुरक्षित. एकदम विषय बदलीत राजे म्हणाले, तानाजी, आपण उद्या निघायचं. येसाजी, बाजी, चिमणाजी, बाळाजी, तुम्ही सुद्धा यायचं. स्वार? येसाजीने विचारले. 200-300 स्वार बरोबर राहू देत. रोहिडेश्वरी जायचं? चिमणाजीने विचारले. राजे म्हणाले, पाहू, जगदंबा बुद्धी देईल तिकडे जाऊ. दुसऱ्या दिवशी राजांनी वाट धरली चाकणची. येसाजी, तानाजी चकित झाले होते. राजांच्या मनात काय आहे हे त्यांना कळत नव्हते. विचारायचे धाडस नव्हते. दौड करीत राजे चाकणला पोहोचले. इतक्या थोड्या शिबंदीने राजे दिवसा गडीवर येतील हे कुणालाच कल्पना नव्हती. चाकणच्या चौकीदाराचा विश्वास बसत नव्हता. गडाच्या दरवाजात चौकीदारांची धावपळ उडाली. राजांना आत घ्यावे की न घ्यावे याचा विचार ठरत नव्हता. राजे दाराशी येताच गडीचा दरवाजा उघडला गेला. राजांना मुजरे जडले. राजे गडाच्या आत गेले नाहीत. घोडी दरवाजातच थांबली. राजे पायउतार झाले. हवालदार अदबीने पुढे आला. राजे म्हणाले, फिरंगोजींना आम्ही आल्याची वर्दी द्या. जी म्हणत हवालदार धावले. राजे गडी निरखीत तेथेच उभे राहिले. थोड्या वेळाने हवालदार आला. राजांना किल्लेदारांनी बोलवले होते. राजे परत स्वार झाले. आपल्या माडीवर फिरंगोजी नरसाळा अस्वस्थतेपणे एरझाऱ्या घालीत होते. शिवाजी अचानक गडीवर येतो हे कल्पनेपेक्षाही वेगळे होते. कशासाठी राजे आले? आदिलशाहीला ही भेट कळली तर? तापांचा आवाज फिरंगोजींच्या कानावर आला. फिरंगोजी खिडकीजवळ गेले. राजे समोरून येत होते. पांढरा शुभ्र घोडा डौलात पावले टाकीत होता. त्याच्या ओठाळीत तांबडी रेशमी काढणी शोभत होती. राजांच्या मस्तकावर जिरेटोप होता. मानेच्या हेलकाव्याबरोबर मोत्याची लढी हेलकावे घेत होती. राजे ताठ मानेने सावकाश येत होते. चेहऱ्याची कोळी दाढी राजांच्या उमदेपणात भर घालीत होती. राजे किल्लेदारांच्या वाड्यासमोर पायउतार झाले. सेवकांनी घोडे धरले. फिरंगोजी आपली पगडी सावरीत गडबडीने सामोरे जाण्यासाठी जिना उतरले. राजांना पाहताच फिरंगोजींनी हात जोडले. राजांनीही हात जोडून त्यांना प्रत्युत्तर दिले. राजे हातपाय धुवून आत आले. राजांना घेऊन फिरंगोजी माडीवर आले. राजे आसनावर बसले. बाळाजी, चिमणाजी, येसाजी, तानाजी पाठोपाठ आले. फिरंगोजींनी खिडकीतून पाहिले. स्वार घोडी धरून उभे होते. फिरंगोजींना काय बोलावे हे सुचत नव्हते. राजे म्हणाले, बाळाजी, फिरंगोजींना आमची ही भेट आवडलेली दिसत नाही. फिरंगोजी म्हणाले, नाही राजे, तसं मुळीच नाही, पण विचार करतोय. कसला? आळसा घरी ही गंगा का उतरली?
फिरंगोजी नरसाळा राजांच्या नजरेला नजर देत विचारते झाले, राजे काय विचार हाय? राजे फिरंगोजींना निरखित होते. फिरंगोजी मध्यम वयाचे, बलदंड शरीराचे होते. झुपकेदार गलमिशांचे टोके डोळ्यांच्या दिशांना चढली होती. चेहरा करारी होता, त्यावरची रेषाही बदलत नव्हती. राजे पूर्वीच्याच मोकळेपणाने म्हणाले, तुम्हाला भेटण्यासाठी आलो. साप खोटं. भेटायचं कारण काय? राजे चाकणवर असलो तरी कान आणि डोळे मावळात असत्यात. तोरणा, रोहिडा, पुरंदर कसा घेतलासा ते काय माहीत नाही? राजे, इथं दगाफटका चालायचा नाही, आधीच सांगून ठेवतो. राजे येसाजी तानाजींच्या कानाला लागले. दोघे उठून बाहेर गेले. बाळाजी चिमणाजी बसून होते. बाहेर घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकताच फिरंगोजी खिडकीकडे धावले. घोडी गडी बाहेर जात होती. आश्चर्यचकित झालेले फिरंगोजी वळले. राजे याच स्मित वदनाने लोडाला टेकून सैल अंगाने बसले होते. फिरंगोजींनी विचारले, घोडी गेली कुठं? तटाबाहेर. तुमच्या परवानगीनं ती वर आली होती. तुमच्या मनात शंका आहे म्हणून तर पाठविली. धाड असा आवाज घुमला. फिरंगोजी परत खिडकीकडे धावला. गडाचा मोठा दरवाजा बंद केला जात होता. गडाबाहेर स्वार गेले होते. फिरंगोजी म्हणाले, दरवाजा लावून घ्यायला कुणी सांगितलं? आम्ही सांगितलं. आता गडावर आम्ही तिघेच आहोत. तुमच्या आज्ञेशिवाय आम्ही गडाबाहेर जाऊ शकत नाही. फिरंगोजी पुरे अस्वस्थ झाले होते. राजांनी जे सांगितले ते सत्य होते. फिरंगोजींनी मनात आणले तर दगाफटका करणे सहज शक्य होते. फिरंगोजी म्हणाले, आता दगाफटका झाला तर करून पहा ना. राजे म्हणाले. फिरंगोजी दचकले. संशयाने त्यांनी विचारले, कोण अडवणार? तुम्ही. राजे शांतपणे म्हणाले. काय? फिरंगोजी किंचाळले. फिरंगोजी, तेवढा विश्वास नसता तर आत येण्या इतपत आम्ही का दूध खोळे होतो? माणसाची पारख आम्हाला आहे. सज्जन माणसाला दगाफटका जमत नाही. तुम्ही केला तवा तो दगाफटका नव्हता फिरंगोजी. दगाफटका करण्यास सोकावलेल्यांना ते प्रायश्चित्त होतं. राजे, असं आडवाटाचं बोलणं नग. उगीच जीव टांगू नगासा. सरळ सांगा बघू. काय सांगू? हे तुम्ही चालवलंय काय? स्वराज्य उभं करतो आहोत. कशासाठी? या मुलखात आमचं राज्य व्हावं म्हणून. श्रींची इच्छा आहे म्हणून. गडावर लई धन सापडलं म्हणत्यात खरं? होय, खरं आहे. ते नसतं तरी एवढी ताकद आली नसती. पण हे बादशाही मोरग टिकवल तर टिकेल. कोण टिकवणार? तुमच्यासारखी माणसं. आम्ही? फिरंगोजी चपापले. फिरंगोजी, तुमची जात कोणती? अस्वस्थ झालेले फिरंगोजी म्हणाले, हिंदू. तुमची देवळं जागेवर आहेत? देव सुरक्षित आहे? राजे, किल्लेदार, त्यापेक्षा तुम्ही मुसलमान का होत नाही? एखादी मुलगी शाही जनानखान्यात टाकली तर सुभेदार व्हाल. खबरदार राजे. शहाजी राजे काय मुसलमान झाले? नाही. राजे त्यात शांतपणाने म्हणाले. म्हणूनच 3 शाया फिराव्या लागल्या त्यांना. त्यांच्याही नशिबात कैद येते. महाराजे मुरार जगदेवांचे हातपाय तोडले जातात. मोगल सरदारांचे जात नाहीत. तुमच्याही विरुद्ध आदिलशाही दरबारात अमीन तक्रार करतो. ती कोणत्या हेतूनं? गुन्हा काय तुमचा? तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो. गुन्हा एकच, तुम्ही हिंदू आहात. राज्य मुसलमानी आहे. पण राजे, सत्ता केवढी, ताकद केवढी? राजे खिन्नपणे हसले.
फिरंगोजी कुठून आले हे मोगल? निर्वासित म्हणून आलेला बाबर सम्राट झाला. कुणाच्या जोरावर? कुणी बनवला सम्राट? तुम्ही आम्हीच ना. परक्यांना की किमया साधते ती तुम्हा आम्हाला का साध्य होऊ नये? हो, पण तुमच्या या खेळात महाराजांची विजापुरात काय तरा होईल? त्यांची कल्पना त्यांनाही आहे. नाहीतर त्यांनी आम्हाला पुढे जाऊ दिलं नसतं. फिरंगोजी गप्प बसले. फिरंगोजी जहागीर सांभाळून बसलो तर काही कमी पडायचं नाही हे आम्हालाही दिसतं. पण असल्या मुरदाडपणाचं अन्न नको वाटतं. इथं असं राज्य व्हावं की जिथं साऱ्यांचे धर्म सुरक्षित राहतील. बाया बापड्यांना मोकळ्यानं फिरायला भीती वाटायची नाही. गोरगरिबाला अनाथ वाटायचं नाही. देवधर्मांचं राज्य व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे. झालं तर अशाच राज्यात जगू, नाहीतर मरून जाऊ. त्यातही आम्हाला आनंद आहे. आपल्या घरादाराला चूड लावून यायची ज्याची हिंमत असेल यानंच आमच्या मागून यावं. बस कर, उठ बघू, चल. कुठं? उगीच डोक्यात कीड घालून बसायची सवय नाही मला. चल, पुण्याला जाऊ. तुझ्या माऊलीला भेटतो. तिनं कौल दिला तर तू म्हणशील ते करूया. राजांना आनंदाचे भरते आले. त्यांनी काही न बोलता फिरंगोजींना मिठी मारली. राजे फिरंगोजीसह पुण्याला यायला निघाले. मोठ्या दरवाजाचा अडणा सरकवला गेला. दरवाजा उघडला. हवालदाराकडे बोट दाखवून फिरंगोजी म्हणाले, हवालदाराच्या मुसक्या आवळा. मी आल्यावर चौकशी करीन. आज्ञा पाळली गेली. राजांनी विचारले, या गरीबावर का राग? राजे, गड माझ्या जोखमीवर. कुणाच्याही सांगेवांगीनं गडाचे दरवाजे मिटायला उघडायला लागले तर गड जाग्यावर राहील का? राजांच्या चेहऱ्यावर अस्पष्ट स्मित झळकले. त्यांनी काही उत्तर दिले नाही. पुण्याला फिरंगोजींनी जिजाबाईंची भेट घेतली. जिजाबाई म्हणाल्या, आम्ही तुमची फार दिवस वाट पाहत होतो. तुमच्याशिवाय राज्याचं राज्य अपुरं आहे. पहिल्याच बोलण्यात फिरंगोजी चकित झाले. त्यांनी विचारले, राणीसाहेब, आपला याला कौल आहे? आई विना कधी लेकरू वाढतं का? आता माझं काय बी म्हणणं नाही. राजे, गड तुमचा. कुणाच्या बी ताब्यात द्या. जे तुमचं होईल ते माझं. आज मोकळा झालो. नाही फिरंगोजी, आम्हाला गड नको. तुम्ही हवे आहात म्हणून आम्ही आलो होतो. बळकट माणसं मिळाली तरच बळकट गडांना शोभा. जाताना निशाण शिबंदी घेऊन चला. स्वराज्याचे पहिले किल्लेदार तुम्ही. गड तुमच्याच ताब्यात राहील. फिरंगोजींनी राजांचे मासाहेबांचे पाय शिवले. मानाचे वस्त्र घेऊन फिरंगोजी चाकणला गेले. चाकणवर भगवा ध्वज फडकू लागला.